नमस्कार. आपल्या सगळ्यांबरोबरच कधी ना कधी असं होतं की आपला मूड खूप खराब असतो, नाही का? आणि तो सुधारायचा नावच घेत नाही. पण विचार करा, जर तुमच्या चेहऱ्यावरच्या एका छोट्याशा बदलाने तुम्ही थेट तुमच्या मेंदूलाच हॅक करून तुमचा मूड बदलू शकला तर? इंटरेस्टिंग वाटते ना? चला, आज आपण या खोट्या हास्याच्या जादूविषयी बोलूया. अनेकदा नाही का, दिवसाची सुरुवातच इतकी वाईट होते की वाटतं आता पुढचा सगळा दिवस असाच जाणार. सगळीकडे चिडचिड, ताण आणि असं वाटतं की यात आता काहीच बदल होऊ शकत नाही. जरा आठवून बघा बरं, अशी एखादी सकाळ आठवतेय का? मला खात्री आहे नक्कीच आठवत असेल. कदाचित असं काहीतरी घडलं असेल. कल्पना करा, सकाळची वेळ आहे, ऑफिसला जायला आधीच उशीर झालाय. त्यात गाडी भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकलीये आणि तेवढ्यात बॉसचा रागाने भरलेला मेसेज येतो. झालं, गेल्या पूर्ण मूड. अशा वेळी जर कोणी तुम्हाला हसायला सांगितलं तर साहजिकच आहे, तुम्हाला रागच येईल, बरोबर ना? हो, कारण आपल्याला काय वाटतं की आपण आनंदी असतो म्हणून आपण हसतो. पण विज्ञानाचं म्हणणं मात्र याच्या अगदी उलट आहे. हे बघा, वैज्ञानिक सत्य हे आहे की तुम्ही हसता म्हणून तुम्ही आनंदी होता. हो, हे असं उलटं काम करतं. कमाल आहे ना? पण हे शक्य तरी कसं आहे? म्हणजे हसल्यामुळे आनंद कसा काय मिळू शकतो? चला तर मग या हसण्यामागचं विज्ञान काय आहे तेच समजून घेऊया. मानसशास्त्रामध्ये ना याला एक भारी नाव आहे, फेशियल फीडबॅक हायपोथिसिस. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुमच्या भावनांवर थेट परिणाम करतात. याला तुम्ही भावनांचा एक टू वे रोड समजू शकता. म्हणजे जसं भावनांमुळे चेहऱ्यावर हावभाव येतात, तसंच चेहऱ्यावरच्या हावभावांमुळे भावना निर्माण होतात. असं समजा की तुमचा चेहरा म्हणजे तुमच्या मेंदूचा रिमोट कंट्रोल आहे. तुम्ही चेहऱ्यावरच्या स्नायूंना वापरून मेंदूला सिग्नल पाठवू शकता. बघा, हे कसं काम करतं. जेव्हा तुम्ही हसता, आधी जबरदस्तीने का होईना, तेव्हा तुमच्या चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. हा सिग्नल थेट तुमच्या मेंदूपर्यंत पोचतो. मग मेंदूला वाटतं की अरे वा, नक्कीच काहीतरी चांगलं घडलंय, आणि तो लगेचच डोपामाइन आणि सेरोटॉनिन सारखी हॅपी केमिकल्स शरीरात सोडायला सुरुवात करतो. आणि याचा परिणाम तुमचा मूड खरंच मनापासून सुधारायला लागतो. हे सगळं ऐकायला तर खूपच भारी वाटतंय, पण याला काही वैज्ञानिक आधार आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि त्यासाठी आपल्याला एका खूप प्रसिद्ध प्रयोगाबद्दल जाणून घ्यावं लागेल. गोष्ट आहे 1988 सालची. फ्रिट्झ स्ट्रॅक नावाच्या एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने एक भन्नाट प्रयोग केला, आणि याच प्रयोगाने फेशियल फीडबॅक सिद्धांताला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी लोकांना 2 गटांमध्ये विभागलं. एका गटाला सांगितलं की पेन्सिल ओठांमध्ये पकडा, ज्यामुळे नकळतपणे त्यांचा चेहरा उदास झाला. दुसऱ्या गटाला सांगितलं की पेन्सिल दातांमध्ये पकडा, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नकळतपणे एक स्माईल आलं. आणि मग जे समोर आलं ते खरंच विलक्षण होतं. ज्या गटाने दातांमध्ये पेन्सिल पकडली होती, म्हणजे जे नकळत हसत होते, त्यांना तेच कार्टून दुसऱ्या गटापेक्षा खूप जास्त विनोदी वाटलं. आणि या सिद्धांताचं सर्वात मोठं आणि जिवंत उदाहरण तर आपल्या भारतातच आहे. ते म्हणजे हास्ययोग. डॉक्टर मदन कटारिया यांनी मुंबईत याची सुरुवात केली आणि आज ते जगभर पसरलं आहे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पार्कमध्ये लोक सकाळी एकत्र येऊन उगाचच हो हो हा हा असं करत हसतात. सुरुवातीला ते हसणं खोटं असतं, पण काही मिनिटातच फेशियल फीडबॅकमुळे मेंदूत बदल घडतात आणि ते खोटं हसणं खऱ्या आणि नैसर्गिक आनंदात बदलून जातं. हीच तर खरी जादू आहे. तर मग सिद्धांत कळला, पुरावा पाहिला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण याचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करू शकतो? चला, तुमच्या मेंदूला हॅक करण्यासाठी काही सोप्या आणि पटकन करता येण्यासारख्या टिप्स पाहूया. पहिली आहे पेन्सिल ट्रिक. जेव्हा खूप ताण जाणवेल किंवा उगाचच मूड ऑफ असेल ना, तेव्हा फक्त 2 मिनिटांसाठी दातांमध्ये एक पेन्सिल किंवा पेन आडवा पकडा. बस, यामुळे तुमचे हसण्याचे स्नायू आपोआप सक्रिय होतील. दुसरी टिप आहे मॉर्निंग मिरर स्माईल. रोज सकाळी ब्रश करताना आरशात बघून फक्त 30 सेकंद स्वतःकडे बघून मनापासून हसा. दिवसाची सुरुवातच सकारात्मक होईल. आणि तिसरी, फेक इट टिल यू मेक इट. म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगात चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल ठेवा. संशोधनातून असं सिद्ध झालंय की यामुळे हृदयाचे ठोके लवकर सामान्य होतात आणि ताण कमी होतो. तर मग या सगळ्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं? एक खूप महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे आपण आपल्या आनंदाचे निर्माते स्वतःच आहोत. आनंद तुमच्याकडे कुठून तरी चालून येईल याची वाट बघू नका. तो तुम्ही स्वतः अगदी जाणीवपूर्वक निर्माण करू शकता. ही एक खूप मोठी आणि शक्तिशाली गोष्ट आहे, नाही का?
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचा मूड बदलण्याची चावी कोणत्याही बाहेरच्या परिस्थितीत किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे नाहीये. ती तुमच्या अगदी जवळ, तुमच्या नाकाच्या अगदी खाली, तुमच्या ओठांवर आहे. एक काम करूया का, आत्ताच्या आत्ताच हे करून बघूया. तुमच्याजवळ पेन किंवा पेन्सिल असेल तर ती 1 मिनिटांसाठी दातांमध्ये आडवी धरा आणि फक्त अनुभवा. बघा तुम्हाला तुमच्या मनस्थितीत काही बदल जाणवतोय का? तर ही होती आपल्या मेंदूला हॅक करणारी खोट्या हास्याची जादू. खरंच हे असेच असतात मनाचे खेळ. लक्षात ठेवा, तुमचा आनंद तुमच्याच हातात आहे. या विषयावर अधिक माहितीसाठी तुम्ही मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.